तुम्ही एक कराल का? म्हटलं काय करायचं सूरज? सूरज म्हटला माऊली माझ्यासाठी तुम्ही एक मुलगी पाहाल का? मला लग्न करायचं. अभिजित दादा, धनंजय दादा आणि अंकिता ताई हे माझ्यासाठी टॉप 3 आहेत. माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड पॅडी दादा. भांडखोर म्हणायला गेलं तर भांडखोर निकी आहे आणि चुगली करायची असेल तर घनश्याम आहे. निर्मळ मनाचा माणूस, मन मोकळा माणूस कसा असतो ते सूरजकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. रामकृष्ण हरी, जय शिवराय. मी पुरुषोत्तम दादा पाटील, कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार. माझा बिग बॉस मराठीमधील प्रवास आपण पाहिलेलाच आहे. हा प्रवास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि मला जो प्रवास माझ्या आयुष्यामध्ये करायचा होता तो प्रवास होता. बिग बॉसच्या घरामध्ये जितके दिवस मी राहिलो तितके दिवसामध्ये बिग बॉसच्या घरातलं वातावरण, मी सुरुवातीलाही जाताना सांगितलं होतं की हे एक वेगळेपण आहे. म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून वेगळं राहायचं आहे. इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांबरोबर आपल्याला जुळून घ्यायचं आहे. स्वतःची कामं तिथे स्वतः करायची आहेत. त्याचबरोबर त्या घराला आपलंसं बनवायचं आहे. मी नेहमीच सांगत असतो की घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसते नाती. मला त्या घरामध्ये प्रेम भेटलं, जिव्हाळा भेटला आणि काही नवीन नाती तयार झाली, जी नाती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जपणार आहे. पहिलं नातं तर कलर्स मराठीबरोबर झालं. दुसरं नातं बिग बॉस घरातला सदस्य म्हणून झालं आणि घरातील जे इतर 15 सदस्य आहेत त्या सदस्यांबरोबर तिथे कोणी माझा जिवलग मित्र होता, तिथे कोणी माझा भाऊ होता, तिथं कोणी माझी ताई होती आणि वर्षाताईंसारखी एक ज्येष्ठ अभिनेत्री ज्यांच्या सहवासात माझे हे दिवस गेले, की ज्यांना चित्रपटांच्या माध्यमातून आपण सर्वच पाहत होतो, ज्यांचा सहवास मला ह्या घरामध्ये घडला. खरं तर मी मगाशीही सांगितलं की एक वेगळेपण आहे या घरामध्ये. वेगळेपण काय म्हणाल तर आज आपण म्हणजे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो की आपण काही क्षणही मोबाईलपासून दूर राहू शकत नाही. पहिली गोष्ट तर ह्या 7 दिवसांमध्ये 7-8 दिवसांमध्ये मी जितके दिवस त्या बिग बॉसच्या घरामध्ये राहिलो त्या दिवसांमध्ये माझ्याजवळ अजिबात मोबाईल नव्हता. ही एक मला वाटतं जमेची बाजू आहे की मोबाईल नसण्यामुळं आपण स्वतःशी स्वतः संवाद साधू शकतो. नाहीतर प्रत्येक क्षण आपला मोबाईल पाहण्यामध्ये, मोबाईलमधल्या गोष्टी पाहण्यामध्ये की जी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने मूड बदलवत असतात, त्या मोबाईलपासून मी 7 दिवस दूर राहिलो. खरं तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तिथं खूप चांगले मित्र भेटले. मग मित्र सर्वात महत्त्वाचं पॅडी दादा असतील, DP दादा असतील, अभिजित दादा असतील, घनश्याम असेल, सर्वांचा आवडता सूरज असेल, ह्या सर्वांची माझी एक खूप जवळची मैत्री घडली. मी जसं घरात प्रवेश केल्यानंतर मला वाटलं रे इथं आपल्या ओळखीचं कोण असेल की नाही, की जो आपल्याला आपला वाटेल असं कोणी असेल की नाही. तर ते आपले पण मला ह्या सर्वांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर भेटलं. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये एक वेगळेपण मला तिथं जाणवलं. समजा पॅडी दादांचं जर आपण पाहिलं तर पॅडी दादा एक खूप असं मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. ज्यांचे कार्यक्रम मी TV वर पाहिले, ज्यांना मी चित्रपटांमधून पाहिलं, त्या पॅडी दादांबरोबर खरं तर त्यांचा एक वेगळा जिव्हाळा आहे. त्यांचं नाव पंढरीनाथ आहे, पण आपण प्रेमाने त्यांना पॅडी म्हणतो. मला हा आनंद आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे आणि पांडुरंगाचा नाव असलेला एक मित्र मला तिथं भेटला की ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राला मनमुरात हसवलेलं आहे. असे पंढरीनाथ दादा अर्थात उर्फ पॅडी दादा, त्यांच्याशी माझी खूप जवळीक तयार झाली. त्यांच्यासोबत मी माझ्या जीवनातले किस्से त्यांना सांगत होतो. मी कसा कीर्तनकार झालो, माझ्या जीवनाचा प्रवास ते मला स्वतःहून बोलायला प्रवृत्त करायचे की पुरुषोत्तम दादा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. काहीतरी एखादा अभंग सांगा, काहीतरी एखादा विचार सांगा, तुमची जर्नी सांगा. त्यामुळे मला तिथं घरामध्ये असं एकटेपण वाटलं नाही. त्यामुळं पॅडी दादांशी माझी खूप चांगली जवळीक निर्माण झाली.
घरामध्ये गेल्यानंतर जेव्हा माझ्यानंतर डी पी दादा घरामध्ये आले, तर डी पी दादा आणि सूरज जेव्हा घरामध्ये आले तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं, अरे आज आपण आता डी पी दादा आहेत म्हटल्यानंतर ह्या पुढच्या प्रवासामध्ये डी पी दादा आपल्याला मनमुराद हसवणार. त्याच्यामुळे डी पी दादा पण सर्वांना हसवायचे आणि मधीच शांत व्हायचे. आणि शांत झाल्यानंतर मला सांगायचे, पुरुषोत्तम दादा मला एखादा तुकाराम महाराजांचा अभंग सांगा, की मग मी तुकाराम महाराजांच्या अभंगांवर विवेचन तिथे करायचो. त्यामुळं एक आध्यात्मिक नातं ह्या लोकांसोबत माझं जोडलं गेलं. अभिजित दादांना तर आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे, की ज्यांच्या गळ्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला ज्यांच्या गळ्यामधून आपल्याला स्वर्गानुभूती मिळते, ज्यांचा गोड आवाज ऐकल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, अशा अभिजित दादाच्या सोबत अनेक गाणी ऐकायला भेटली. ते आम्ही गप्पा मारत बसलो की अनेक गाणी ऐकायला मिळायची. आणि विशेष म्हणजे अभिजित दादांचा घरामधला जो वावर आहे तो खूप छान वावर आहे. म्हणजे त्यांना दिलेलं काम असेल, त्यांची आमच्या सर्वांसोबत असलेली मैत्री असेल, तो अगदी खूप छान पद्धतीने त्यांनी घरामध्ये वातावरण तयार केलं. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा मला रितेश भाऊंनी विचारलं की तुम्हाला या सर्व स्पर्धकांमध्ये स्ट्रॉंग कोण वाटतो, तर मला अभिजित दादांमध्ये ते दिसतंय. म्हणजे पहिला वीक झाला, पहिल्या वीकमध्ये शेवटी अभिजित दादा थोडेसे फुलायला लागलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यातला गेम प्लॅन नक्कीच मला समजायला लागला होता की ते कशा पद्धतीने तिथे वावर करत आहेत किंवा कशा पद्धतीने ते राहणार आहेत. खूप छान सर्वांशी मन मिळावू वातावरणामध्ये ते खऱ्या अर्थाने सूरज तर सगळ्यांचा लाडका आहेच. म्हणजे त्याचा तो इतका भाबडेपणा, इतका भोळेपणा, खूप गमतीशीर आहे सूरज. म्हणजे त्याचं ते आल्यानंतर बुक्कीट टेंगुळ हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं आहे, किंवा गुलीगत धोका हे वाक्य. म्हणजे तो त्याच्याबरोबर वावरत असताना पण इतका आनंद मिळतो, त्याचं वावरणं सहज आहे अगदी. म्हणजे निर्मळ मनाचा माणूस, मन मोकळा माणूस कसा असतो ते सूरजकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. खूप मजा आली सूरजच्या संगतीमध्ये. तो माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि मला म्हणायचा, माऊली मला तुम्ही आहात तर खूप बरं वाटतं, माऊली मला तुमच्याशी बोलावं वाटतं, माऊली मला तुमच्याबरोबर मला कीर्तन ऐकायचं आहे, तुमचं कीर्तन मला ऐकायचं इतकं. आणि त्याने गमतीशीर, माऊली बघा ना आता मला माझं घर कसं आहे तुम्हाला माहिती आहे, माऊली बघा ना मी कसं राहतोय तुम्हाला माहिती आहे, माऊली तुम्ही एक कराल का. मला एक खूप गमतीशीर वाटलं. म्हणजे इतक्या कमी दिवसांमध्ये मी बिग बॉसमध्ये राहिलो, पण सूरज माझ्याबरोबर जे बोलत होता आपुलकीने, प्रेमाने, त्याला एक माझ्यामध्ये मोठा भाऊ दिसला. आणि तो म्हटला पण, तो वर्षाताईंना आई म्हणायचा आणि मला मोठा भाऊ म्हणायचा. हा एक आपुलकीचं नातं सूरज बरोबर माझं तयार झालं. खरं तर सूरज मला म्हटला, माऊली आता इथलं आपलं सगळं झालं ना, तुम्ही एक कराल का. म्हटलं काय करायचं सूरज म्हटला, माऊली माझ्यासाठी तुम्ही एक मुलगी पाहाल का, मला लग्न करायचंय. म्हणजे हे इतकं भोळेपणाने त्यांनी मला सांगितलं आणि खूप छान वाटलं. घनश्याम बरोबर जर आपण पाहायचं झालं तर घनश्याम बोलण्यात इतका चतुर आहे. म्हणजे दिसायला मूर्ती लहान आहे, पण प्रत्येक विषयांवर तो त्याचं मत ठामपणे मांडतो. मग जरी त्याला त्या विषयाची पूर्ण माहिती नसली तरी तो बोलण्याचा प्रयत्न करतो. मला हे त्याच्याकडून शिकण्यासारखे. त्याला माहिती नसली तरी तो अतिशय ठामपणे त्याचं मत मांडत असतो. हा घनश्यामकडून शिकण्याचा स्वभाव आहे. सगळ्यात मला सांगायची आठवण म्हणजे एकादशीचा उपवास होता. जेव्हा मी बिग बॉसच्या घरामध्ये होतो त्या दिवशी एकादशीचा उपवास होता. आणि आता मला प्रश्न पडला की आता माझा एकादशीचा उपवास आहे, मग आता हा एकादशीचा उपवास आपण कसा करणार. तर सकाळी लवकर अंकिताताई उठली आणि अंकिताताईंनी मला बटाट्याची भाजी करून दिली आणि संध्याकाळी मला साबुदाण्याची खिचडी करून दिली. म्हणजे माझा उपवास असल्यामुळं त्या दिवशी जवळजवळ घरातल्या सर्वांनी उपवास धरला. मला हेच वाटतं की मी वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत त्या घरामध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर माझ्यामुळे एकादशीचा उपवास सर्वांनी घेतला. विशेष म्हणजे इरिना, जी मराठी संस्कृतीला आपलंसं करते, तिचं मराठीवरचं प्रेम, ती ज्या पद्धतीने घरामध्ये वावरते. सकाळी उठल्यानंतर ती मला हात जोडून बोलायची, सुप्रभात दादा, रामकृष्ण हरी. मला असं वाटतं की हेच मी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर माझ्यासाठी काय जमेची बाजू असेल तर मला वाटतं हीच आहे की वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र असणारा रामकृष्ण हरी. प्रत्येक घरातला सदस्य हा रामकृष्ण हरीच म्हणायचा. प्रत्येक घरातला सदस्य हा सकाळी उठल्यानंतर माझ्यासोबत बोलताना सुप्रभात रामकृष्ण हरी म्हणायचा. जिची मराठी भाषाही नाही आहे तिने रामकृष्ण हरी म्हणावं, हे माझ्यासाठी अतिशय कौतुकाची गोष्ट होती. बिग बॉस मराठीच्या घरामधला माझा प्रवास तुम्ही पाहिलेला असाल.
त्या घरामध्ये जेव्हा मी होतो त्यावेळेस आपण जो मला प्रतिसाद दिला, जो मला सपोर्ट केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम सदैव माझ्यावर राहावं ही आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक विनंती. रामकृष्ण हरी. जय शिवराय.